नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुषार ठिबक सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांचा शेती हा वर्षानुवर्षे चालत आलेला एक पारंपरिक व्यवसाय आहे। जेव्हा आपण शेती करत असतो तेव्हा शेताच्या पिकासाठी सतत पाण्याची आवश्यकता भासत असते। काही वेळेस चुकीच्या पद्धतीने पिकांना पाणी दिल्या कारणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते आणि त्यामुळे काही कालांतराने पाण्याची टंचाई निर्माण होते। राज्य सरकारने या सर्व समस्यांचा विचार करून शेतकऱ्यांच्या पिकांना चांगल्या प्रकारे पाणी मिळावे आणि पाण्याची बचत देखील व्हावी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहीत व्हावे या उद्देशाने तुषार ठिबक सिंचन योजना ही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आज आपण तुषार ठिबक सिंचन योजना या योजनेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत, जसे की ही योजना काय आहे, योजनेचा फायदा काय आहे, पात्रता आणि योजनेचा लाभ कसा घ्यायचा या सर्व बाबींविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आसपास परिसरातील शेतकरी असतील त्यांना ही माहिती शेअर करा। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। या योजनेमार्फत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन बसविण्यासाठी एकूण 80% अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजेच या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% अनुदान अधिक 25% पूरक अनुदान असे एकूण 80% अनुदान व इतर शेतकऱ्यांसाठी 45% अनुदान अधिक 30% पूरक अनुदान म्हणजेच एकूण 75% या पद्धतीने अनुदान देण्यात येणार आहे। तुषार सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत ते बघू। या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना घेता येईल। महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 7/12 आणि 8 खाते उतारा असणे आवश्यक आहे। अर्जदार शेतकरी हा SC ST या प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला असणे आवश्यक आहे। समजा अर्जदार शेतकऱ्याने 2017 या सालाच्या अगोदर कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला पुढचे 10 वर्ष त्या सर्वे नंबरवरती लाभ दिला जाणार नाही। त्याचप्रमाणे जर समजा अर्जदार शेतकऱ्याने 2018च्या नंतर कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला पुढचे 7 वर्ष लाभ दिला जाणार नाही। अर्जदार शेतकऱ्याकडे पाण्याच्या इलेक्ट्रॉनिक पंपासाठी कायमस्वरूपीचे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे। लाभार्थी शेतकऱ्यांना 5 हेक्टर एवढ्या क्षेत्रासाठीच या योजनेचा लाभ घेता येईल। लाभार्थी शेतकऱ्याला जर पूर्वसंमती मिळाली असेल तर त्याने अधिकृत विक्रेत्याकडून सिंचनाचा संच विकत घ्यायचा आहे आणि शेतामध्ये स्थापित करावायचा आहे। तसेच पूर्वसंमती मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या कालावधीमध्ये खरेदी केलेली पावती अर्जासोबत पोर्टलवर अपलोड करायची आहे। तर समजा लाभार्थी शेतकऱ्यांनी पूर्व मान्यता मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये सूक्ष्म संच बसवला नाही तर त्या शेतकऱ्याची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल आणि त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। जर शेतकऱ्यांनी पूर्व मान्यता न घेताच सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करून अनुदानासाठी अर्ज केला असल्यास अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही। या योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच दिला जातो। तुषार ठिबक सिंचन योजनेचे फायदे नक्की काय असणार आहेत? महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन प्रणालीसाठी आर्थिक अनुदान पुरवले जाते। शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये सुद्धा शेती करणे शक्य व सुलभ होणार आहे। पाण्याचा अतिवापर टाळता येणार आहे, म्हणजेच या ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाण्याचा वापर कमी होईल आणि पाण्याची बचत खूप जास्त होईल। शेती या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्राचा विकास होणार आहे। शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, तसेच त्यांच्या उत्पादनात वाढ होईल। तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत तर आधार कार्ड, ईमेल ID, मोबाईल नंबर, बँक खात्याची माहिती, 3 महिन्याच्या अगोदरचे वीज बिल, जमिनीचा 7/12 आणि 8 चा उतारा, खरेदी केलेल्या संचाचे बिल, शेतकऱ्याचे पूर्वसहमती पत्र। तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा? शेतकऱ्यास महाडीबीटी पोर्टलच्या सांकेतिक स्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज सादर करावा लागणार आहे। अर्ज करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्ही हा अर्ज तुमच्या मोबाईलद्वारे भरू शकता। महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडून तुम्ही तुमची नाव नोंदणी करू शकता
व तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करू शकता। जर तुम्ही मोबाईलद्वारे अर्ज भरू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्राला किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन अर्ज भरू शकता। आम्हाला आशा आहे की तुषार ठिबक सिंचन योजना तुम्हाला समजली असेल। योजनेच्या या संदर्भात तुम्हाला काही अडचण असल्यास आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवावे, आम्ही नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद।